नमस्कार, वनिताज किचन मस्तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय भरलेली भेंडी। ही झणझणीत आणि खूप छान लागणारी चवीची। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा आपण बघून घेऊ। तर त्यासाठी मी स्वच्छ भेंड्या धुवून घेतलेल्या आहेत, 1/2 किलो भेंड्या, आणि मधून हे असे कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे। इथे कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं आलं घेतलेलं आहे मी, 5-6 लसणाच्या पाकळ्या, सुकं खोबरं, तीळ आणि शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत। तर आता ह्याच्याबरोबरच कोथिंबीर घालून आपण हे सगळं वाटून घेऊ। तर ह्याच्यातच आपल्याला बिना मसाल्याचं लाल तिखट सुद्धा घालून घ्यायचं आहे। बिना मसाल्याचं लाल तिखट आपलं खमंग असं वाटून झालेलं आहे। आता या वाटणातच आपल्याला घालायची हळद, धने पावडर। आता हे सगळं आपण छान हाताने कालवून घेऊ आणि आपल्या एकेका भेंडीमध्ये जिथं आपण त्याला कट मारलेलं आहे त्याच्यामध्ये भरून घेऊ। तोपर्यंत आपण आपली कढई किंवा पॅन जे काय असेल तर ते तेल घालून तापवायला ठेवू। आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया। आता आपण एक एक करून भेंडीमध्ये आपलं हे वाटण वाटलेलं आहे ते भरून घेऊया। अशा प्रकारे आता बघा आपण इथे सगळ्या भेंड्या छान अशा भरून घेतलेल्या आहेत। एक एक सगळे अगदी व्यवस्थित भरलेले आहे। तर हा जो मसाला उरलेला आहे हा आपण तेलात घालणार आहोत। तर त्या सुरुवातीला सर्वप्रथम आधी आपण कढीपत्ता धुतलेला जो आहे तो घालून घेऊ। नंतर आपण 1 चमचाभर बिना मसाल्याचा लाल तिखट तेलातच घालतो। त्याच्यानंतर आपला हा उरलेला मसाला आधी थोडा घालून घ्यायचा। त्याला छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता या तेलातच आपल्याला एक एक भरलेली जी भेंडी आहे आपली ती सोडायची। अशा प्रकारे थोडंसं ते मसाला असा वरखाली करून घ्यायचा भेंड्या आपल्या। आपला मसाला आपण वरून असा घालून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात पण आपण पाणी घेतलेलं आहे ते घालूया। आता याला आपण झाकून 5 मिनिटं ठेवू। 5 मिनिटासाठी आपण मंद आचेवरती याला झाकून ठेवू वाफवण्यासाठी। तर बघू शकता खूप छान अशी आपली भरलेली भेंडी रेडी झालेली आहे। खूप घमघमाट सुद्धा सुटलेला आहे याचा आणि मसाले वगैरे एकदम छान लागलेले आहेत त्याला। तर अशाच माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।